मित्रांनो नमस्कार. सध्या आपल्यासोबत आहे अभिमन्यू अर्जुनराव खोतकर. अभिमन्यू, आता उद्या मतदान आहे. काय सुरू आहे सध्या मनात आणि काय गावातून काय तुमच्याकडे फीडबॅक आला ना, आता काय परिस्थिती आहे? नाही, काल अधिकृतपणे सायंकाळी 5 वाजता प्रचार हा थांबलेला आहे आणि आता आम्ही घरीच आहोत. जवळपास सर्व तयारी झालेली आहे. आता जनता जनार्दनाने उद्या कौल द्यायचा आहे आणि त्यांच्यासाठी कोणता उमेदवार त्यांच्या सुखादुःखात संकटकाळी उभा राहणार आहे त्याची निवड त्या ठिकाणी यांना करायची आहे. मला प्रत्येक वेळी असं वाटतं की विरोधक आमच्यावर जे आरोप करतात, जे फेक नरेटिव्ह तयार करतात, त्याला काही पुरावा नसतो आणि मी जे बोलतो ते पुराव्यानिशी माझ्याकडं काही गोष्टी असतात. तशीच एक गोष्ट प्रचंड चीड आणणारी आहे. ही जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ही 4 तारखेलाच झाली. पण आत्ता आजपर्यंत माझ्या हातात पुरावा नव्हता म्हणून मी या गोष्टीबद्दल बोललो नाही. पण आज पुरावा आलाय म्हणून मी बोलतोय. 4 तारखेला आयशा फंक्शन हॉलमध्ये आमदारांनी, कैलास गोरंट्याल यांनी बिर्याणी पार्टी ठेवली होती आणि ती बिर्याणी पार्टी हे बडेकी बिर्याणी ती म्हणजे बैलाच्या मटणाची होती. 5 क्विंटल बैलाचं मटण आणि त्याची बिर्याणी, त्याची पार्टी ह्या लोकांनी तिथं ठेवली होती आणि मला वाटतं यांनी तळ्यात मळ्यात न राहता काहीतरी भूमिका यांनी एक स्पष्ट करावी आणि मला तर ह्या घटनेने चीड आली आहे. लोकांना येईल का नाही मला माहिती नाही, पण माझ्या नजरेत ही गोष्ट चुकीची आहे म्हणून मी ती बोलतो. कायद्याबाबतीत तुम्ही बोलता, पण आमदारच कायदा पायदळी तुडवत असेल तर मग काय अपेक्षा आपण इतर कोणाकडून ठेवायची किंवा आमदारांकडून ठेवायची? आमदार नेहमी सांगतो की भयमुक्त जालना. तुम्हाला 5 वर्षात भयमुक्त जालना करता आला नाही. तुम्ही गौमाता कापायला लागलेत, आमचे गौवंशज कापायला लागलेत, त्याच्या तुम्ही पार्ट्या ठेवायला लागल्यात. हे कायदाच तुम्हाला जर पायदळी तोडवायचा असेल तर मला वाटतं तुमच्याकडून अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. धन्यवाद अभिमन्यू. आपण ही जी माहिती शेअर केली, खूपच घटना जी आहे चीड आणणारी आहे की गोवंश कत्तल करून त्याच्या पार्ट्या करण्यात येते. कोणी एका विशिष्ट याला ग्रुपला तुम्ही खुश करण्यासाठी, आणि हे गोवंश हत्या बंदी कायदा कुठलो आलाय, काय चालू आहे त्याचं, हे त्याचं उदाहरण आहे. आणि ही जी क्लिप अभिमन्यू खोतकर यांनी मेन्शन केली, आम्ही ती ऐकली देखील. निश्चितच ती चीड निर्माण करणारी. त्याची लिंक त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट अभिमन्यू खोतकर यांचं आणि फेसबुक अकाउंटची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहोत. आपण पण ऐकावी. या क्लिपची देखील शहानिशा होईल की खरं काय खोटं काय पुढे येईल. पण सध्या तरी ही जी गोष्ट झालेली आहे किंवा घटना समोर आलेली आहे ही निश्चितच चीड आणणारी आहे. तर मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वनाथ डिजिटल.